तुम्ही कधीही मशरूम मसाला भाजी खाल्ली आहे का? नसेल खाल्ली तर माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. मी तेल गरम करायला ठेवलंय कढईत आणि त्यानंतर त्यात आलं, लसूण, टोमॅटो आणि कांदा याची कच्ची पेस्ट करून घेतली आहे आणि ती या वाटणात घातली आहे. हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत मी हलवून घेतलेलं आहे. त्यानंतर मी यामध्ये लाल तिखट, हळद आणि गरम मसाला एक एक चमचा घातलाय आणि पुन्हा एकदा हलवून घेतलं आणि तेल सुटेपर्यंत होऊ दिलं. त्यानंतर या वाटणामध्ये मी मीठ घातलेलं आहे. मिठाने अगदी लवकर तेल सुटतं आणि लवकर कुठलीही भाजी शिजते. तर त्यामुळे मी मीठ घालून घेतलंय आणि छानपैकी तेल सुटेपर्यंत याला होऊ दिलेलं आहे. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर ही भाजी एकदा नक्की करून बघा. पाहुणे आले की चना मसाला, पनीर या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो. तेव्हा ही भाजी जर एखाद्या वेळेला केली तर पाहुण्यांना नक्की आवडेल. तर बघा, माझ्या वाटणाला छान तेल सुटलेलं आहे. स्वच्छ धुतलेले मशरूम आणि मटार मी यात घातले. पुन्हा एकदा छानपैकी हलवून घेतलं. अगदी सोपी भाजी आहे, लवकर होते. झाकण ठेवून 10 मिनिटं मशरूम शिजू दिले आणि त्यानंतर बघा किती छान दिसते. वरनं छान कोथिंबिरीचा पाऊस पडलाय आणि चमचमीत अशी मशरूम मसाला भाजी तयार झालेली आहे. एकदा नक्की करून